प्रेज द लॉर्ड. हॅलो, मी सिस्टर ग्लॅन्सी बॅप्टिस्टा. सध्या मी पापडी कॉन्व्हेंटमध्ये आहे, आ लेडी ऑफ ग्रेस कॉन्व्हेंट. तिथे मी पहिल्यांदा होते आणि आता परत आलेले आहे 18 वर्षानंतर. आणि मी खरंच म्हणजे उत्तनची माझी भाचीची मुलगी आहे ते, आणि तिचे वडील पण आहेत सेलिना. आणि मला गेल्या वर्षी मी लखनौला होते, उत्तर प्रदेशमध्ये. मी नेहमीच त्याबद्दलच होते उत्तर प्रदेशला. आणि लखनौला असताना तिथे मला खूप दुखणं होत होतं आणि अशक्तपणा आला होता, आणि त्यावेळेला आणि मला ब्लिडिंग पण होत होती. तर मग आम्ही तिथे जवळच हॉस्पिटल आहे, तर तिथे हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो. तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझं सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर त्यांना दिसून आलं मला काय आहे ते, पण मला सांगितलं नाही. आणि नंतर मग आमच्या सिस्टरने म्हटलं आपण दुसरं ओपिनियन घेऊया. मग तिथे दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी MRI करायला सांगितलं. MRI केल्यानंतर त्यांना समजलं होतं, त्यांना सांगितलं त्यांनी की लवकरात लवकर म्हणजे सिस्टरचं ऑपरेशन झालंच पाहिजे, आज किंवा उद्या तरी झालंच पाहिजे. तर मग मला मुंबईला आणलं. मुंबईला आमचं प्रोविन्शियल आहे, मुख्य आमची सिस्टर आहेत मुंबईला सांताक्रूजला. तर तिथे आम्ही आल्यानंतर तर तिथे जवळच हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही गेलो. आणि नंतर मग तिथे पण टेस्ट वगैरे झाल्या. आणि टेस्ट झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बायोप्सी करावी लागेल. आणि बायोप्सी केल्यानंतर अगदी पूर्ण समजलं होतं त्यांना की मला युट्रसला कॅन्सर झाला होता, आणि तो कॅन्सरचं ते ऑपरेशन इमिजिएटली करायचं होतं. ते 2 दिवसामध्ये मी गेल्या ऑगस्टमध्ये तिथे आले होते, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये. मग ऑगस्टच्या एंडिंगला माझं युट्रस काढण्यात आला, म्हणजे ऑपरेशन झालं. आणि तोपर्यंत म्हणजे मला काहीच सांगितलं नाही की मला कॅन्सर होतं किंवा काही डॉक्टरने सांगितलं नाही. पण नंतर मग मी दुसऱ्या दिवशी वगैरे डॉक्टरला विचारलं की काय आहे, काय होतं. पण त्यानेसुद्धा मला सांगितलं नाही की मला कॅन्सर होतं. नाही थोडंसं असं काय फायब्रॉईड होते ते काढलं, असं तसं केलं आणि पॅसिफाय केलं. आणि नंतर मग माझ्याबरोबर माझी भाची पण होती, सेलिनाची मम्मी ग्लॅन्सी, तिचं पण नाव ग्लॅन्सी माझ्या भावाने दिलेलं आहे, तर ती पण होती. आणि 15 दिवस ती माझ्या हॉस्पिटलमध्ये होते. आणि तिथून मग मला सर्व व्यवस्थित झालं, माझं ऑपरेशन डिस्चार्ज केलं. आणि मी परत कॉन्व्हेंटमध्ये आले सांताक्रूजलाच. तर सांताक्रूजला कॉन्व्हेंटमध्ये तिथे होते. तर 6 दिवसात मला युरिन इन्फेक्शन झालं. तर युरिनचं ते मी तिथे परत मला जावं लागलं हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर त्यांनी जेव्हा टेस्ट वगैरे केल्यानंतर ते माझं ब्लडचं टेस्टमध्ये मला कॅन्सर सेल गेले होते, कॅन्सर एंटर झाला होता. आणि त्यामुळे सर्व माझ्या शरीरामध्ये कॅन्सर होता हे त्यांनी सांगितलं. डॉक्टरने तेव्हा मला सांगितलं की सिस्टर यू गॉट अ कॅन्सर अँड इट इज गॉन इन द ब्लड, तुमच्या ब्लडमध्ये गेलेलं आहे आणि तुम्हाला आता किमो घ्यावेच लागते. मी एकदम घाबरले. किमो मी घेणार नाही मी सांगितलं. तर सांगितलं नाही, डॉक्टरने सांगितलं की मी तुम्हाला चांगला इथे न्यू सेंटर आलेलं आहे तिथे बिर्ला पार्लेला, आणि तिथे जा आणि तिथे तुम्ही घ्या. त्यांनी मला सांगितलं. मग मी गेले. मग सप्टेंबर महिन्यामध्ये माझे 1 महिना गेला असा, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये माझे कॅन्सरचे किमो सुरू झाले. माझे 2 कॅन्सरचे किमो सुरू झाल्यानंतर तिथे मला पहिल्या दिवशी मला खूप म्हणजे बरं वाटलं, म्हणजे काहीच वाटलं नाही. पण त्याची इफेक्ट असतात, त्याचे ते परिणाम होतात, ते परिणाम फार त्रासदायक होतात. सर्व माझ्या शरीरामध्ये वेदना होत होत्या आणि मला वॉमिटिंगसारखं होत होतं, आणि मी वॉमिटिंग पण करत होते, तर उलटी पण करत होते, आणि जेवणाचा वास मला सहन होत नव्हता. तर अशा प्रकारे माझ्या अन्नामध्ये माझं जेवणाकडे लक्ष पण नव्हतं, आणि माझ्या पोटात जातच नव्हतं. म्हणून मला खूप अशक्तपणा आला. आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्ही दुसऱ्यांकडून ऐकलेलं असेल
की जेव्हा किमो घेतो तेव्हा आपली सर्व शक्ती जाते आणि सर्व रक्तसुद्धा मरून जातं. ते त्याच्यासाठी ते फार भयानक असतं आणि त्याला सामोरं जाण्याला त्याला सत्य असली पाहिजे ते आपल्याला जर किमो घ्यायचे असेल तर. आणि तिसरा जो माझा किमो होता त्याला मला शक्तीच नव्हती. मला असं वाटलं की मी आता तिथे जाऊच शकत नाही. पण डॉक्टरने मग मला सांगितलं की तुम्हाला ब्लड घ्यावं लागेल. तर ब्लड बँकमधून एक बॉटल आणावी लागेल आणि तुम्हाला द्यावी लागेल ती. पण मला दुसऱ्यांचं ब्लडसुद्धा आवडत नव्हतं. दुसऱ्यांचं ब्लड माझ्या शरीरामध्ये नको. तर मग डॉक्टरने खूप मला समजावलं आणि सांगितलं की आम्ही सर्व चेक केलेलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. पण नंतर मग मी हो बोलले आणि ते बंदोबस्त करायला गेले ब्लड बँकमध्ये. तेव्हा मी माझ्या भाचीला फोन केला आणि मला सांगितलं की असं असं आहे आणि ते मला बाहेरचं ब्लड देतात. तर तिने मला म्हणजे चांगलं समजावून सांगितलं. ती पण प्रार्थनेमध्ये आहे तुमच्या. तिने सांगितलं की सिस्टर असं समजा की दुसऱ्या कोणाचंच नाही ब्लड, ते ब्लड येशूचंच ब्लड तुमच्यामध्ये उतरत आहे आणि तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या ब्लडमध्ये, तुमच्या रक्तामध्ये ते मिसळत आहे. तर धन्यवाद द्या देवाला, येशूला देऊन द्या, तर येशूचं रक्त आहे. आणि अशा प्रकारे मग मला जरा थोडंसं धैर्य आलं आणि मग मी ते घेतलं. आणि नंतर परत माझा तो तिसरा जो किमो होता तो मी घेतला. आणि त्यानंतर म्हणजे तरीसुद्धा म्हणजे जी तब्येत असते ती माझी फार खालावली होती आणि ते वॉमिटिंगमुळे मला काहीच होत नव्हतं. मग अशा वेळेस माझ्या भाचीने ब्रदर पीटरना बोलावलं आणि आमच्या घरी उत्तनला प्रार्थना ठेवली. आणि त्या प्रार्थनेमध्ये तिने सांगितलं की आमच्या सिस्टरसाठी प्रार्थना करा. आणि शेवटी प्रार्थना संपल्यानंतर 8 वाजले होते संध्याकाळचे आणि प्रार्थना वगैरे संपल्यानंतर ते ब्रदर जात असताना माझ्या भाचीने विचारलं की ब्रदर आमच्या सिस्टरचं काय. तर त्याने ब्रदरने सांगितलं, ब्रदर पीटर बोलले की तुमची सिस्टर आता बरी झालेली आहे, ती आता जेवते, फोन करा आणि विचारा. मग माझ्या भाचीने फोन केल्यानंतर मी असं काय करता, तर मला मी जेवते. ती सांगते प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणजे ब्रदर पण आम्ही प्रार्थना करत होतो. तर आता म्हणजे अन्न जातं पोटामध्ये बरं आहे. पण नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये तिने ब्रदरला तिथे कॉन्व्हेंटमध्ये आणलं. आमचं सांताक्रूजला प्रोविन्शियलेट आहे. प्रोविन्शियल म्हणजे मुख्य आमची मदर तिथे राहते, सुपिरियर राहते. तर तिथे आणलं आणि मग मदरने सांगितलं, आमच्या सुपिरियरने सांगितलं की आमचं जे बिल्डिंग आहे 7 मजल्याची, ते दुसऱ्या मजल्यावरची जे छोटंसं चॅपल बोलतात, छोटंसं प्रार्थनालय आहे ते तिथे त्यांना न्या आणि तुम्ही प्रार्थना करा तिथे. मग ब्रदर आले होते. ब्रदर मला काही वाचनं वाचायला सांगितली की मग नंतर मग ती वाचनं मी वाचत होते. त्यांनीच मला सांगितलं होतं की म्हणे हे जे मत्तेयच आहे, मत्तेय 6, मॅथ्यू 6 आणि 25 to 23. तर तिथे आहे म्हणजे ते मला वाचायला सांगितलं. तर मी ते वाचलं. ते स्टॉप बीइंग वरीड अबाउट लाईफ, म्हणजे आपल्या जीवाविषयी, शरीराविषयी चिंता करू नका. आकाशांतील पक्षाकडे बघा. ते पक्षी कधी कोठारा जमा करतात का किंवा त्यांची स्वतःसाठी असं ते अन्न पिकवतात का? नाही. पण परमेश्वर त्यांची काळजी घेतो. तर आपण परमेश्वराने आपल्याला उत्पन्न केलेलं आहे, मग आपली केवढी काळजी घेणार? हे काय मला माहीत नव्हतं असं नाही, माहीत होतं. पण त्यावेळेस मला असं झालं होतं, मला जो किमो झाला, मला जो कॅन्सर झाला होता, तर मी ते ॲक्सेप्ट केला नाही. मला कसा झाला, मी माझ्या ह्याच डोक्यामध्ये ते विचारते, मला कसा झाला, का मला झाला आणि काय मी असं केलेलं आहे की यामुळे मला ही शिक्षा मिळाली का? मी असं विचार करत होते. आणि मग नंतर मी खूप विचार करायची काय ह्या किमोचे म्हणजे देवाकडे मी प्रार्थना पण करायची. आणि आमच्या सिस्टर पण होत्या, त्या सिस्टरनीसुद्धा प्रार्थना करत होत्या.
आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं की फर्स्ट कोरिंथियन चॅप्टर 3:16 ते वाचायला सांगलं. Do you not know that you are God's temple and that God's Spirit dwells in you? तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. ते हा असं दिलासा दिला की हे तुमचं शरीर आहे, हे आपलं शरीर आहे, देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जर कोणी शत्रू गेला तर त्याचा नाश करणार. आणि त्यांनी मला एक्सप्लेन केलं, चांगलं नाही ते एक्सप्लेन केलं की हे जे कॅन्सरचे जंतू आहेत, कॅन्सरचे सेल आहेत, हे तुमच्या शरीरामध्ये चोरासारखे गेलेले आहेत आणि तुमच्या नकळत गेलेले आहेत आणि परमेश्वर त्याचा नाश करणारच. तर हे मंदिर स्वच्छच असलं पाहिजे, त्याचं जे मंदिर आहे ते स्वच्छ असलं पाहिजे, याचा परमेश्वर नाश करणार आहात, त्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तर मी म्हटलं हां हो, माझा विश्वास आहे. नंतर मग त्यांनी मला सांगितलं की येशू ख्रिस्ताच्याबद्दल. तर मग आपण येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिक्स आपण बघतो, जे क्रॉस बघतो आणि त्याच्यावरती येशू ख्रिस्त टांगलेला आहे, नेहमीच आपण बघतो. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या घायाकडे बघा. आणि जेव्हा संत पीटर ते प्रवचन देत होते आणि लोकांना सांगत होते की तुम्ही इनसंट येशूला मारलेला आहे, मग लोक घाबरले होते, मग आता काय करायचं, आता आमच्यासाठी काय करायचं. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे फर्स्ट पीटर 2:24 दिसे, He himself bore our sins in his body, so that free from sins we might live for righteousness. By his wounds you have been healed. ते वाक्य त्यांनी मला बऱ्याच वेळा बोलायला लावलं. त्यांनी आपली पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तर हे जे वाक्य आहे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, ते सांगतात की तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही खरोखर निरोगी झालेले आहात. आणि ते वाक्य तुम्ही येशूच्या घायाकडे बघा तिथे आणि ते रिपीट करा. आणि नंतर मग मला सांगितलं का पॉझिटिव्ह थिंकिंग करा. पॉझिटिव्ह म्हणजे सांगा की म्हणजे बोला, तुम्ही तुमच्या तोंडातून येऊ दे की आय एम हील, आय एम स्ट्रॉंग, आय एम हेल्थी, आय एम वेल्थी, असं त्यांनी बोलायला सांगितलं. की मला तुम्ही स्वतः बोला ते आणि देवावरती विश्वास ठेवून, आणि तुम्ही खरोखर स्ट्रॉंग आहात असं खूप वेळा त्यांनी मला बोलायला लावलं. आय एम हील, आय एम स्ट्रॉंग, आय एम लव्ड बाय जीजस, लव्ड बाय गॉड. सो असं ते पॉझिटिव्ह होते ते बोलायला लावलं. देन दुसरी प्रार्थना असते ती पण त्यांनी आम्हाला सांगितले. द स्पिरिट ऑफ द लॉर्ड इज अपॉन मी, माय गॉड हिमसेल्फ हॅज अनॉइंटेड मी, माय गॉड हॅज फिल्ड मी विथ द लव्ह ऑफ जीजस, माय लॉर्ड हॅज सेट मी फ्री फ्रॉम ऑल बॉन्डेज, ऑल नेगेटिव्हनेस अँड वॉट एव्हर मिस लाईक इट हिंड्रन्स टू मी. तर त्यांनी मला सांगितलेलं आहे तर ही प्रार्थना तुम्ही बोला. तर त्याच्यामध्ये मत्तेय माझे चॅप्टर 6 आहे ती प्रार्थना. आणि ती प्रार्थना मला परत त्यांनी बोलायला लावली मराठीमध्ये. तुम्हाला माहीत असेल ती प्रार्थना मला सांगितलं असेल, पण मी बोलत होते आणि त्याने मला रिपीट करायला सांगितलं की बाय युअर वुंड्स आय एम हील, आय एम स्ट्रॉंग, आय एम हेल्थी, आय एम वेल्थी, आय एम लव्ड बाय गॉड, आय एम ब्लेस्ड. तर ही रिपीट करता मी बोलायची, मध्येच मी बोलायची हे येशू माझ्यावर दया कर, हे येशू मला बरं कर. परत म्हणजे ते आपल्या जुन्या पद्धतीनेच मी अशी प्रार्थना करायची. मग ब्रदरने मला बरंच वेळा करेक्ट केलं असे, सिस्टर तुम्ही प्रार्थना कशी करता, तर तुम्ही विश्वासाने करा की तुम्ही खरोखर बरं झालेलं आहात. पण परत म्हटलं का मी काय देवाने सांगितले मागा म्हणजे मिळेल, तर मी मागते आणि मग मला मिळणारच. तर ते सांगतात पण तुम्हाला अगोदरच दिलेलं आहे,
परमेश्वराने त्याच्या घायाने आपल्याला सर्वांना बरं केलेलं आहे आणि तुम्ही बरे झालेलं आहे, तुम्हाला चांगलं आयुष्य देणार आहेत दिलेलं आहे. पण याच्यावरती विश्वास ठेवा. मग परत असं मी बोलता बोलता मग ते गेल्यानंतर रात्रीचा मी विचार करत होते. तर मग ब्रदरने मला सांगितलं होतं का म्हणे आम्ही सांगितलं की मागा म्हणजे मिळेल तर मी मागतो, पण ब्रदरने मला सांगितलं की काय मागा, देवाचे राज्य मागा. तर मग मी विचार करत होते की ब्रदर असं काय सांगतात पॉझिटिव्ह. मला तर तिथे उभं राहायला शक्ती नाही, मी तिथे उभी राहू शकत नाही. माझ्या दोन्ही भाच्या ज्या आल्या होत्या त्या खांद्याला धरून मला तिथे चॅपलमध्ये उभं केलं होतं आणि मी ते वाचन वाचत होते. आणि मग मला हे कसं बोलतात, तर मग मागितलंच पाहिजे. असे कितीतरी संत आहेत, कितीतरी लोक आहेत, त्याने रक्तसाक्षी झालेले आहेत, पण काही आहेत तर त्यांना आजारामुळे त्यांनी सर्वचा जो काय आजार होता, संत ट्रीजा लहान फुलं आपण बोलतो, पुढच्या महिन्यात तिचा सण आलेला, तर तिला जे झालं ती अशक्त होती, ती जास्त काम करू शकली नाही, तिची इच्छा होती पण नाही करू शकली. पण त्या जो काय तिला ते आस्थमा होता किंवा जे तिला आपण हे होतो, तर तिने ते सर्व अर्पण केलं. TB झाली होती, तिला TB, तर तिने सगळं अर्पण केलं देवाला आणि त्याप्रमाणे ती संत झाली. मग आता मला जर हे परमेश्वर हे दिलेलं आहेस, मला माहीत नाही का दिलेलं आहे, पण हे जे आहे तर मी तुला अर्पण करते असं मी केलं. आणि नंतर मग मी फार म्हणजे नाराज होते त्या दिवशी. मी तेव्हा आमच्या प्रोव्हिन्शियलशी पण बोलले, आमच्या प्रोव्हिन्शियलला सांगितलं. मी गप्प बसले होते. म्हणजे जेव्हा मला डॉक्टरने सांगितलं होतं तेव्हा मी गप्पच बसले होते, मी काहीच बोलत नव्हते कोणाशी. आणि मला असं वाटलं की माझं आयुष्य संपलं, माझं आयुष्य आता 3 महिने किंवा 4 महिन्याचंच आहे, किंवा आता मी माझ्या जिवलग नातेवाईकांनासुद्धा भेटू शकणार नाही. आणि नेहमी मी विचार करायची की जेव्हा मी फोन करायची घरी, तेव्हा माझे लोक बोलायचे आत्ताच तुमची आठवण केली होती, आत्ताच फोन उचलला होता. तर म्हणलं ते म्हणलं तुम्हाला 100 वर्ष आयुष्य, 100 एव्हरीबडी, कुठेही गेले मी, कोणाच्याही घरी गेले, आत्ताच तुमची आठवण पडली होती. तर ते म्हणते तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. तर हे जे बोलत होते 100 वर्ष आयुष्य, आणि माझं आयुष्य संपलेलं आहे. आणि हे येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की चोर कसा येतो तर सांगता येत, तो तुम्हाला सांगून येणार नाही. तर आता माझं मरण आलेलं आहे आणि मला माझी मरणाचीच तयारी त्यावेळेस आमच्या ज्या प्रोव्हिन्शियल होत्या त्यांनी बघितलं मला की खूप नाराज झालेले आहे, तर त्या यायच्या माझ्याकडे बसायच्या आणि मला कसं हृदयाची झडती घ्यायला सांगायच्या की तुम्ही आता. त्यांनी मला चांगलं प्रिपेअर केलं, म्हणजे मरणासाठी सुद्धा प्रिपेअर केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे आपलं जे वय वाढत चाललेलं आहे, आता वय वाढत चाललेलं असलं की आपण जास्त देवाकडे जायचं, हे सर्व आपली कामं वगैरे आहेत ती बाजूला ठेवायची, आता देवाकडे लक्ष जास्त द्यायचं. आणि त्यांनी मला प्रिपेअर केलं मरणासाठी, म्हणजे केलं. त्यांनी मला सांगितलं सर्वांना या जिथे जिथे कॉन्व्हेंट होते, ज्या कोणी शिष्याने तुला जरा शब्दाने वगैरे दुखवलं असेल किंवा राग असेल तुझ्यामध्ये, त्यांना सर्वांना क्षमा कर. आणि असं करता करता तिने बराच वेळ घालवला आणि माझ्या लहान पणात आणलं, म्हणजे बालपणात आणलं, जे बालपणामध्ये जे काय घडलेलं असेल. आणि तिला माझ्या वडिलांची गोष्ट माहीत होती, माझ्या वडिलांना मारलं होतं, तर त्यांनासुद्धा क्षमा करायला लावलं. आणि ते म्हणजे ते आता स्वर्गामध्ये असतील, त्यांना चांगलंच त्यांना फ्रीडम मिळू दे, त्यांना तिथे आनंदित राहू दे, तर त्यांनासुद्धा क्षमा कर आणि तुझ्या आईलासुद्धा क्षमा कर. आणि सर्वांना असं तिने सांगितलं. ते बोललं मला कोणी आईने वगैरे काही त्रास नाही, सर्व माझ्यावरती प्रेम करायचे. पण तिने सगळ्यांना क्षमा करायला, कळत न कळत आपल्या चुका होतात. जेव्हा माझे वडील मरण पावले तेव्हा मी जन्मले नव्हते, तेव्हा माझ्या आईला धक्का बसला असेल, ती जेवली नसेल, तिने जरा बऱ्याचशा गोष्टी अशा काय तिच्या मनात चालल्या असेल माहीत नाही, तर बऱ्याचशा गोष्टी तिच्या अशा असतील का तिचं लक्षच नसेल त्याच्यावरती आणि त्या बाळावरती परिणाम होतो.
तर जेव्हा बाळ जन्मतं त्याच्यावरती तर परिणाम होतो. तर त्यामुळेसुद्धा क्षमा कर, सर्वांना क्षमा कर असं ते मी मला. आणि मी पूर्ण तयारी केली, मरणाची पूर्ण तयारी केली. आणि मी एक केल्यानंतर मग ब्रदर आले आणि ब्रदरने जेव्हा असं सांगितल्यानंतर मग मी रात्रीची प्रार्थना केली. आणि मी झोपायच्या अगोदर विचार करत होते की ब्रदर असं काय सांगतात, पॉझिटिव्ह बोला आणि तुम्ही बरा झालात, तुम्ही सशक्त आहात, तुम्ही चांगली तब्येत आहे तुमची असं बोलतात. तर मग मी त्याच्यावरती विचार केला आणि मग मी झोपले. पण झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडलं. मला त्या स्वप्नामध्ये मी असं वाटलं की मी हॉस्पिटलमध्ये ज्या रूममध्ये होते हॉस्पिटलमध्ये तिथे होते आणि माझ्याबरोबर 2 सिस्टर असायच्या, त्या होत्या तिथे. आणि तिथे मला वॉमिटिंग झाली. आणि वॉमिटिंग झाल्यानंतर माझ्या तोंडातून जेव्हा मी एक गोळी घेतली होती, मला डायबेटिक आहे, गोळी घेतली होती डायबेटिकची, ती बाहेर आली. आणि नंतर त्याच्याबरोबर माझं हृदय जे होतं ते तुटलं होतं आणि ते बाहेर आलं त्याच्यामधून. तर मला असं वाटलं, तर मी बघत होते ते हृदय तिथे पडलेलं आहे, ती गोळी पडलेली आहे. त्या सिस्टरने ती सिस्टर माझ्याबरोबर होती, तिने ते हृदय उचललं आणि एका भांड्यात ठेवलं, पाणी ठेवलं त्याच्यामध्ये, तसंच ठेवलं. आणि दुसरी सिस्टर डॉक्टरला फोन करत होती. तर ते डॉक्टर तिथून सोडून गेले होते, डॉक्टर कैलास, आणि ते मीरा रोडला आले होते. आणि ते काय फोन उचलत नव्हते आणि ती बिझी होती. आणि अशा स्थितीमध्ये मी विचार करते की हे जर माझं हृदय बाहेर आलेलं आहे, मग माझं अभिसरण कसं होतं, माझं रक्त कसं खेळलं जातं, अख्ख्या शरीराला कसं जातं. आणि हार्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. आणि नंतर मग मी विचार करते की मी बघू शकते, मी बोलू शकते, आणि हे असं कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे, असा विचार करत असताना मी त्या हृदयाकडे बघते. त्या हृदय ते पंपिंग होत चाललेलं आहे, त्या हृदयाचं तिथे पण पंपिंग होतं आणि पण इथे पण चाललेलं आहे. म्हणजे हे काय आहे. तेवढ्यात मी बघितलं की दरवाजांतून येशू मध्ये आला. फार उंच दिसत होता, मला 7 फुटाच्या वरती दिसत होता. आणि त्याने एक हात असा मागे ठेवला होता आणि त्याने एंटर केलं. आणि माझ्याकडे काही बघितलं नाही, ते सरळ त्या हृदयाकडे गेले. आणि त्या हृदय एका हाताने त्यांनी नळाखाली धुतलं. ते धुतलं आणि ते मी बघायला लागले तर ते एकदम लाल लाल दिसायला लागलं. तर मला आता लाल केलं ना, आता डोक्यामध्ये माझे विचार चालले मेकॅनिकसारखे. आता ते मेकॅनिक कसे घालतात, ते इंजिन आणि बसवतात, तसं मला वाटलं आता हे हात माझ्या तोंडात घालतील आणि फिक्स करतील. इतका मोठा हात माझ्या कसा जाईल तोंडात, असं मी विचार करते. त्याने ते धुतलं. पण बघा, एक अशी वृत्ती, म्हणजे त्यावेळचे जे फॅरिसीस होते ते पण असेच बघत राहायचे. आता येशू काय करणार, आता बघूया असं. तर मी झोपलेले आहे, येशू ख्रिस्त तिथे आलेला आहे. आणि मला, आपण कोणी मोठं मनुष्य आलं की आपण उठतो आणि मान देतो, पण मला तसं मी मान वगैरे काहीच नाही दिला. मी तशीच झोपलेली आहे आणि बघते काय करतं येशू. तर येशूने ते धुतलं आणि झटकलं असं. आणि त्या झटकल्यानंतर मी बघितलं त्याच्या हातामध्ये हृदय नव्हतं. मग त्यांनी 2 पावलं पुढे आले. माझ्याकडे आल्यानंतर मी सांगितलं, वेअर इज द हार्ट, असं म्हणजे उद्धटपणे बोलले. म्हणजे हार्ट कुठे आहे, हृदय कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं ते इट्स गॉन टू इज प्लेस, ते त्याच्या जागेवरती गेलं. हृदय इट्स गॉन टू इज प्लेस. हृदय ते त्याच्या जागेवरती गेलं, असं कसं. तर मग माझ्याकडे आले आणि स्टर्नपणे बोलले, यू आर ऑलवेज डाऊटिंग. यू आर ऑलवेज डाऊटिंग, गेट अप अँड गो टू द चॅपल. जा, प्रार्थना करा. तुम्ही डाऊट करता, डाऊट नाही करायचा. जा, उठा आणि चॅपलमध्ये जा, प्रार्थना करा. तर तशीच, म्हणजे स्वप्नामध्ये समजून मी आहे, तसेच मी उठले आणि अगदी धावत चॅपलमध्ये गेली. कुठून शक्ती आली होती माहीत नाही, पण मी धावत चॅपलमध्ये गेले. आता तिच्या चॅपलमध्ये गेल्यानंतर ते छोटंच चॅपल होतं. तर
दुसऱ्या मजल्यावरती आणि मी तिसऱ्या मजल्यावरती होते. आणि तिथे दरवाजाजवळ गेल्यानंतर मी घाबरले आणि तिथे दरवाजाजवळ उभी राहिले. आणि उभी राहिल्यानंतर मी विचार करते की आता येशू मला काय दुसरं बोलणार, आता स्कोल्डिंग देणार का, असं विचार करत होते. तेवढ्यात येशूने मला पाहिलं. तिथे टॅबरनाकल होतं, टॅबरनाकल आहे आणि तिथे येशूचा एक मोठा पिक्चर आहे, येशू ख्रिस्त असा उभा आहे. आणि ते मी तोच येशू ख्रिस्त तिथे बसलेला बघितला. टॅबरनाकलच्या साक्रामेंटाच्या मागे तिथे बसलेलं बघितलं. आणि मला बघितल्यानंतर येशू ख्रिस्त उठले आणि पुढे आले. हा कम ते कम वेलकम, आय वॉज वेटिंग फॉर यू असं ते बोलले. मी तुमच्यासाठी थांबलो होतो. मग मी पण 2 पुढे गेले आणि ते 2 पावलं पुढे आले आणि त्यांनी मला एम्ब्रेस केलं. हे स्वप्न आहे, ते एम्ब्रेस केलं आणि एम्ब्रेस केलं. त्यांनी आलिंगन दिलं. तेव्हा माझं म्हणजे इतके उंच होते की माझं कपाळ त्यांच्या पोटाला लागलं, इतके उंच होते ते, असं मला दिसलं. आणि त्यांनी जेव्हा ते मला आलिंगन देत होते तेव्हा परत माझे विचार चालू झाले. आता मला समजलं की मी मेलेले आहे आणि मी स्वर्गाच्या दरवाजाजवळ आलेले आहे आणि येशू माझं वेलकम करण्यासाठी आलेलं आहे. आणि या सिस्टरने अजून त्या डॉक्टरला फोन करतात, तर डॉक्टर काय घेत नाहीत आणि त्यांना माहीत नाही माझं काय झालं आणि कुठे आहे ते, असं विचार माझे चाललेले होते. तेवढ्यात येशू ख्रिस्ताने ते विचार वाचले आणि त्यांनी माझे दोन्ही हाताने माझं असं पकडलं आणि जरा बाजूला केलं माझं डोकं आणि मला बोलले, स्माईल केली आणि स्माईल करून बोलले, अजूनपर्यंत डाऊट आहे का? तर एकदम मी जागी झाले. पण त्या अगोदर येशू ख्रिस्त स्माईल केल्याने गेले. पण त्याच्यानंतर माझी विचार मी करायला लागले की आपलं जीवन काय आहे. म्हणजे मी निराशवादी झाली होती, एकदम नाराज झाले होते. आता इतकी वर्ष मी सिस्टर आहे, रिलिजियस आहे आणि त्यावेळेस म्हणजे कसं सुद्धा शेवटच्या वेळेससुद्धा परमेश्वर सैतान आपल्यामध्ये निराशा दाखवतो आणि सैतानाची वृत्ती आहे आपल्याला परमेश्वराकडून दूर नेण्याची. तर त्या निराशामध्ये मी होते आणि ह्यामध्ये मला ब्रदर सांगत होते की तुम्ही पॉझिटिव्ह बोला आणि मी पॉझिटिव्ह बोलत नव्हते, पॉझिटिव्ह ते विश्वास ठेवत नव्हते. आणि आता खास येशू ख्रिस्त आले आणि मला सांगतात की अजूनपर्यंत डाऊट आहे का. मग मी त्यावेळेस ती प्रार्थना केली आणि मी पूर्ण विश्वास ठेवला की मी बरी झालेले आहे आणि सशक्त झालेले आहे. आणि मग मी आमच्या प्रोविन्शियलला सांगितलं ते आणि प्रोविन्शियल पण मला बोलल्या आपण डॉक्टरला विचारू काय त्याचं मन आहे हे आहे, तर आपण त्यांचा सल्ला घेऊ. तर बरं. आणि मीनवाईल त्याच्या अगोदर मी माझी भाचीची मुलगी आहे सेलिना, तिला फोन केला आणि तिला सांगितलं असं मला स्वप्न पडलं होतं. तर ती मला सांगत होती की सिस्टर, तर मला तुम्ही इझिकियलचं हे वाचा, इझिकियल, आणि तुम्हाला समजण्यात येईल ते तुमच्याबद्दलच आहे. तर मी ते इझिकियलचं वाचलं. तर इझिकियल 36 ते त्याने तिथे लिहिलं ना, देन आय शॅल पोर प्युअर वॉटर ओवर यू अँड यू शॅल बी मेड क्लीन. आय शॅल गिव्ह यू अ न्यू हार्ट अँड पुट अ न्यू स्पिरिट विदिन यू. आय शॅल remove the heart of stone from your body and give you a heart of flesh. I shall put my spirit within you, move you to follow my decrees. मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालेन आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालणार. तर हे जे इझेकियलमध्ये लिहिलेलं आहे तर ते मी 36 तर ते मी नंतर वाचल्यानंतर मग मला म्हणजे पूर्ण विश्वास दिला की येशू माझ्या
खुद्द येशू ख्रिस्ताने माझं हृदय धुतलं होतं. स्वप्न असो की काय, पण मला येशू ख्रिस्ताने मला शुद्ध केलेले आहे. आणि हे जे माझं जे हृदय जिथे रक्त अभिसरण होतं आणि ते सर्व आता मरून गेलेले आहेत. सर्व माझे कॅन्सरचे जंतू मरून गेलेले आहे आणि मी बरी झालेले आहे. आणि पूर्ण मी विश्वास ठेवला. आणि मग मी डॉक्टरना सांगितलं, पण डॉक्टरला वाटलं की मी पॉझिटिव्ह, सर यू आर व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी गुड विथ हिम. पण मी त्यांना सांगितलं नाही का मला स्वप्न पडलं जसं. पण आय सेड आय एम क्युअर्ड, मला ट्रीटमेंट आता नाही करायचं. तर डॉक्टर सांगतात की ते सायकल असतं ते पूर्ण करावंच लागेल सिस्टर तुम्हाला. मग मी ते सायकल सिस्टर आमच्या प्रोव्हिन्शियलने सांगितलं की ओबे. मग मी ती सायकल पूर्ण करायला पूर्ण केलं. मग त्यानंतर म्हणजे माझे हे सर्व सायकल पूर्ण करता 3 महिने गेले. आणि नंतर मग मी डॉक्टरांना सांगितलं की आता मी बरी झाले, मला सर्टिफिकेट द्या. तर ते डॉक्टर सांगतात नाही अजून 6 किमो घ्यावे लागतील तुम्हाला. तर मला नाही मी नाही घेणार मग मी बरी झालेले आहे. तर म्हणे नाही तसं नाही, कालांतराने 1 वर्षाने ते परत येतात आणि मग नंतर आपल्याला कळत नाही ते जंतू कुठे असतात ते वगैरे पण हे करतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला किमोनंतर 2 रेडिएशन घ्यावे लागतील. तर मी त्यांना सांगितलं की मी त्यांनी सांगितलं विचार करा आणि परत या. मग मी आमच्या प्रोव्हिन्सला सांगितलं की मी घेणार नाही. येशूने मला पूर्ण दाखवलेलं आहे की मी बरी झालेली आहे आणि मी जाणार नाही. तर प्रोव्हिन्शियलने माझं ऐकलं. आणि पण आमच्या त्या दुसऱ्या काउन्सिलर वगैरे सिस्टर होत्या, त्यांनी सांगितलं नाही नाही आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवू. मग त्यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलला नेलं. तिथे पण मग त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या डॉक्टरने तुम्हाला जे ऑपरेशन केले त्याच्याकडे जा. मग त्यांच्याकडे मी ऑपरेशनसाठी गेल्यानंतर त्यांनी ते नव्हते तिथे, ते मीरा रोडला परत त्यांनी काढलेलं होतं. मग मी परत आले. आता परत आल्यानंतर मला ते जिथे रामकृष्ण मिशन म्हणून ते होतं त्यांनी सांगितलं मला की हेडने की दुसरे एक डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर धर्माधिकारी, ते पण चांगले आहेत, ते रिप्लेसमेंट ऑफ दिस डॉक्टर कैलास, सो यू गो टू हिम. तर मी त्यांच्याकडे गेले आणि आता गेले सिसनीने मला नेलं परत 3ऱ्या डॉक्टरकडे. पण मग मी विचार करते, मी सांगितलं पवित्र आत्म्याला सांगितलं की आता मी सांगून थकलेले आहे, तर तुम्हीच पवित्र आत्म्याला सांगितलं तुमचं एक कार्य आता तुम्हीच सांगा काय करायचं ते त्यांना कळू दे. आणि नंतर मी त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तर डॉक्टरने माझी फाईल बघितली. नवीन डॉक्टर होते, हिंदू डॉक्टर होते, त्यांनी माझी फाईल बघितली आणि नंतर सांगते ठीक आहे किमो नाही घेतले तरी चालतील. तर मी म्हटलं थँक्यू डॉक्टर, प्रेज द लॉर्ड मी सांगितलं. तर पण त्यांनी मला काय सांगितलं 2 रेडिएशन असतात. ते रेडिएशन म्हणजे ते मशीनमध्ये घालतात आणि त्याला इलेक्ट्रिक देतात, तर ते घ्यावंच लागेल तुम्हाला. ते 2 तुम्ही घ्या. आणि त्यांनी मला ॲड्रेस दिला आणि तिथे दुसऱ्या ठिकाणी जायला सांगितलं बँड्राला. पण मी काय तिथे गेले नाही आणि 15 दिवस मी अशीच म्हणजे राहिले. आमच्या प्रोव्हिन्शियल मला खूप समजून घेत होत्या. आणि नंतर मग मी ते आले आणि 15 दिवसानंतर मी गेले तिथे आणि डॉक्टरला सांगितले की डॉक्टरला वाटलं की मी रेडिएशन घेतलेलं आहे. पण डॉक्टरने सांगितलं तुमचं रेडिएशन झालेलं आहे, व्हेर इज अ रिपोर्ट. तर मग आम्ही सिस्टरने पण होत्या, आम्ही बोललं नाही रेडिएशन काही नाही झालं. मग डॉक्टर एवढं हे झालं की ते असंच हात धरून बसला, इट्स इनकम्प्लीट, ट्रीटमेंट इज इनकम्प्लीट, व्हॉट कॅन आय डू नाव. देन ते असेच राहिले. मग ते बघतच नाही आमच्याकडे. पण मी पवित्र आत्म्याला सांगितलं तर मी बोलणार. मी परमेश्वराला त्या डॉक्टरला बोलले की डॉक्टर डोंट वरी, यू ओनली राईट अँड गिव्ह मी, तुम्ही लिहून द्या मला कोणकोणत्या टेस्ट घ्यायच्या आहेत त्या घ्या, लिहून द्या आणि त्या टेस्ट मी घेते, मी जाईन घेईन आणि नंतर तुम्ही रिपोर्ट बघा. तर मग तशा प्रकारे मी त्या टेस्ट घेतल्या आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. प्रेज द लॉर्ड. आणि डॉक्टर सांगते गॉड यू आर द ग्रेट,
ही सनी परमेश्वर तुमच्यावरती खूप उपकार केलेले आहेत. देन आमच्या परत सिस्टरनी डाऊट करतात आणि त्या सांगतात नाही नाही मग रेडिएशन घेतलं नाही तर मग दुसरं काय परत 2 वर्षानंतर परत झालं, मग 1 वर्षानंतर झालं का. तर डॉक्टर, हिंदू डॉक्टर, नवीन डॉक्टर होता, तरी ते बोलला की परमेश्वर बघणार. तर डॉक्टरच्या पण मनात पवित्र आत्म्याने घातलेलं आहे आणि ते सर्व रिपोर्ट चांगले आले. मी डॉक्टर विचारलं, डॉक्टर आता काय करायचं, खायचं काय. नथिंग, यू आर नॉर्मल अँड यू ईट एव्हरीथिंग. सो मी त्याबद्दल थँक्यू, मी प्रेज द लॉर्ड, थँक्यू. तर देवाने माझ्यावरती उपकार केलेले आहेत आणि ज्याने मला माझ्यासाठी प्रार्थना केली होती आणि नेहमी मला आमच्या सिस्टरनीसुद्धा खूप प्रार्थना केली होती. माझ्यावरती प्रेम करणारे पण खूप आहेत, प्रार्थना करणारे पण खूप आहेत आणि यांच्या सर्वांच्या मदतीने देवाने सुद्धा मला आशा दिली आणि मला बरं केलं. थँक्यू गॉड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वन्स अगेन एक सिस्टरबाई आपल्या एक विसरलं, त्यांना मी खूप अतिमहत्त्वाचं एक सांगितलेलं की सिस्टरबाई तुम्ही कॉम्युनियन घेता, तर बोलतो कॉम्युनियन देण्यासाठी मला फादर इकडे येत आहेत. तर व्हेरी गुड. तर म्हटलं ज्या वेळेला तुम्ही युक्रिस्ट घेणार त्यावेळेला तुमचे विचार बदला आणि तुम्ही विश्वास करा की प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये आहे आणि प्रभू येशू आणि मी एक झालेलो आहे. जर प्रभू येशू माझ्यामध्ये आहे तर माझ्यातले सर्व आजार निघून गेलेले आहेत, कारण येशू माझ्यामध्ये आहे. हे सतत विजन करा, धन्यवाद द्या आणि सतत विश्वास करा की प्रभूने मला नवीन जीवन दिलेलं आहे आणि कारण तो माझ्यामध्ये आहे. हे सतत बोला, आत्मसात करा आणि त्याद्वारे आमचे फोन होतच होते. त्यांचा डाऊट भरपूर होता प्रार्थना सांगितल्यानंतर, तरी पण प्रभूने त्यांना चांगलं माइंड, चांगलं हृदय आणि चांगला विश्वास तो प्रभूने दिला आणि प्रभूने सर्व व्याधी काढून टाकल्या. आज ते कार्य करण्यासाठी त्यांना पुढे प्रभूने भरपूर मिशन दिलेलं आहे. त्याबद्दल त्या प्रभूला आपण धन्यवाद, जोरदार टाळ्या वाजून त्या प्रभूला धन्यवाद देऊया. आणि त्या शिष्याचे माझी पण अशी शेवटची इच्छा होती की माझं जे उतरचं वय आहे त्या मी इथे तिथे जायची, पण उतरत्या वयामध्ये मी परत पापडीला वसईला यावी अशी म्हणजे खूप इच्छा होती आणि परमेश्वराने ते प्रोव्हिन्शियलच्या मध्ये घातलं आणि तिने मला आता पापडीला आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बसा बसा. आता हे जे गवाही आहे, टेस्टमनी आहे, याचं आता आपण पोस्टमार्टम करूया, चालेल का नाही? बरोबर आहे ना? यामध्ये आपल्याला काय शिकायचं, चालेल का आता सिस्टर? चालेल, पोस्टमार्टम करूया ना? हा चला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता सिस्टर तुम्हाला हे कॅन्सर झाला, किती वर्ष झाले होते? मला कॅन्सर झालं होतं म्हणजे गेल्या वर्षीच जून महिन्यामध्ये मला माहीत पडल्यानंतर मी ऑगस्टमध्ये माझं ऑपरेशन झालं. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये मी माझे किमो सुरू केले आणि डिसेंबरला संपले. 3 महिन्याचं माझं कोर्स केला. ओके. बस. तिला कॅन्सर झालं आता 1 महिने जास्त झाले. 1 महिने एक वर्ष 1 महिने झाले. नाही बरोबर आहे. लास्ट इयर झालेलं ना? लास्ट इयरची स्टोरी. लास्ट नाही मोर दॅन इयर ना? हां म्हणजे 1 वर्ष 1 महिने झाल्यानंतर 1 वर्ष झाले. हालेलुया. आता तुम्हाला स्टेज 4 कॅन्सर, शी न्यू फर्स्ट. ओके. तिला आता कॅन्सर जाऊन 1 वर्ष जास्त झालं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तिला माहिती पडलं तिला लास्ट स्टेज 4 कॅन्सर होते. हालेलुया. कॅन्सरमध्ये पण स्टेजेस असते. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. स्टेज 4 म्हणजे लास्ट आहे. म्हणजे त्यावेळी ती सिस्टर बोलत होती ना, लास्ट प्रार्थना करायची, मरण्याची प्रार्थना करायची. बरोबर आहे का नाही? हालेलुया. मी कशाला आलो माहिती आहे इकडे, कारण आपल्याला त्यामध्ये काय शिकायचं आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. आता तुम्हाला जेव्हा माहिती पडलं तर तुम्ही आनंदित होतं? नाही, मी फार नाराज झाले होते. बघा ती नाराज. आम्ही काय होत आहेत, आम्ही आनंदित होत आहेत ना?
आपल्याला काय प्रॉब्लम आला कि हमें आनंदित होता है क्या नहीं? मेरे है हिंदी में ये बहन को पिछले साल में कैंसर हुआ था, उनके यूट्रस में कैंसर हुआ था और ये 4 साल, ये चौथा जो स्टेज है ना, 4th स्टेज कैंसर था और इनको 1 साल पहले पता चल गया, 1 साल अभी हो गया है और जब वो चौथा स्टेज होता है बोले तो वो आखिरी स्टेज होता है, बराबर है। 4 स्टेज होता है और ये 4th स्टेज था और जब उनको पता चला, जब हमको पता चलता है तो हमारा क्या हालत होता है? हम खुश होते हैं, बराबर है क्या नाराज होते हैं? आपले उत्तम वाले एकदम खुश होत आहेत. म्हणजे आता आपलं हे लास्ट स्टेज आहे, यानंतर कुठे जायचं? प्रभूकडे, नाही का? नाही हो का नाही? आता बोलो तर नाराज होते, आता बोलता हो बोलता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओके, त्यांना 1 वर्ष अगोदर म्हणजे आता 1 वर्ष झाले त्यांना माहिती पडलं कॅन्सर आहे. आता ती प्रार्थनात आहे का नाही? जे आपले सिस्टर्स असतात ते ज्यांनाच असतात बहुतेक खूप प्रार्थना करतायत आणि त्यांचं सर्व्हिस ओरिएंटेड आहे, म्हणजे त्यांचं दुसऱ्यांना सेवा करायचं जास्त काम असते, बरोबर आहे ना? ते आपल्याला समर्पण करतात प्रभूच्या जीवनासाठी, प्रभू दुसऱ्यांना द्यासाठी, प्रभूचा प्रेम द्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता जेव्हा त्यांना लास्ट स्टेज कॅन्सर झालं, माहिती पडलं, मग त्यांचं काय होतं? तात्पर्य काय होतं? त्यांना काय वाटलं? राग आला का नाही? हालेलुया. मग काय केलं तुम्ही? मी प्रभूवरती रागवले का नाही रागवले? परमेश्वर ते रागावले नाही, की पण मला असं वाटलं की परमेश्वराची अशी इच्छा आहे की हे मग सहन करावं. काय 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 हे? आता आपल्याकडे मुले आहेत का नाही? आपले पोरं आहे, आमचे लहान पोरं आहे, आपले मुले. आता आम्ही परमेश्वरचे मुले, बरोबर है? हम परमेश्वर के बच्चे हैं. सिस्टर हिंदी समझ रहे क्या नहीं? अगर हम परमेश्वर के बच्चे हैं, क्या परमेश्वर चाहता है कि उसके बच्चों के ऊपर कुछ बुरा डालना है? कभी कुछ बुरा होना चाहिए? पर हम क्या समझते हैं कि हमारे जीवन में, माझ्या जीवनात काय झालं ते कोणाची इच्छा असेल? परमेश्वराची इच्छा असेल. ऐसा हम समझते हैं कि प्रभु की इच्छा है, परमेश्वर का इच्छा है, इसलिए ये मेरे जीवन में ये हुआ है. क्या परमेश्वर चाहते हैं कि हम बीमार रहें? क्या परमेश्वर परमेश्वरचं मान्य आहे का? परमेश्वर चाहता का आपल्याला आजारपण यायला लागेल, यायला पाहिजे? हा नाही ना. आता त्यांची इच्छा काय होती? ते विचार करत होते की ते प्रभूची इच्छा आहे की मला आजारपण सहन करू. कोण कोण बोलतात सहन करू? या परमेश्वरनी मला आजारपण दिलेले आहे. कोण कोण बोलतात हे तर मला आजारपण आले हे परमेश्वरची इच्छा आहे, प्रभूंनी दिलेलं आहे, बरोबर आहे का नाही? आता इकडे किती माणसं आहेत ते तसंच विचार करत होते? खूप जण आहे, हात नको वरती करो, पण आपली खूप जण आहे. मी पण असंच होतं अगोदर. जेव्हा माझ्याकडे वचन नव्हते तर मला पण असंच वाचायचं का प्रभूची इच्छा असेल त्यासाठी मला पण आजारपण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हम लोग सोच रहे थे क्या प्रभु की इच्छा है इसलिए ये बीमारी मुझे मिल गया है. क्या प्रभु चाहते हैं कि हमें बीमारी मिलना चाहिए, हम बीमार होना चाहिए? कभी भी नहीं ना, कभी नहीं. अभी इन्होंने क्या किया? पहला तो नाराजगी आ गई, ती रागवली. दुसरा काय तिने केलं? तिने इच्छा केलं का प्रभूची असेल कार्य असेल, का प्रभूची इच्छा असेल का माझा जीवनात काय ना काय सिकनेस येणार. त्यानंतर मग तुम्ही काय केलं? मग त्या नाराजमध्ये मी माझ्या मरणाची तयारी केली. आता दुसरा मार्गच नव्हता. मला असं वाटलं की आता तो संपलेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे खूप लोक आपल्या जीवनात खड्डे तयार करून ठेवतात, खड्डे घेतात, विकत घेतात. तुम्हाला माहिती आहे का नाही? की आता मेल्यानंतर मला तिकडे तुम्ही गाडा.
फॅमिली ग्रेव्ह बोलतात, फॅमिली ग्रेव्ह. कोणाकडे फॅमिली ग्रेव्ह आहे? हात नको वरती करा. नाही, माहिती आहे मला, आणि स्वस्त पण आहे ते आणि गर्वाने बोलतात, हे माझं फॅमिली ग्रेव्ह आहे आणि यामध्ये गेला की मी तिकडे जाणार. बरोबर आहे का नाही? हालेलुया. आणि खूप जण जेव्हा त्यांना काय आजारपण आलं, काय ते आजार होतात, मग ते काय करतात? ते काय करतात? आपले प्रेमल जे सिस्टर आहे ते काय करत होती? मेरा वॉल्यूम थोडा कम कर, मेरा आवाज आ रहा है. माझं सिस्टर काय करत होती? मरणाची तयारी कितीपर्यंत गेली आहे तिने? शेवटपर्यंत. का तिने, मला वाटतं लाईट कन्फेशन तर झालं, कन्फेशन करायचं खूप गरज आहे, कन्फेशन करायला पाहिजे. पण तिने काय केलं? यू ऑल्सो टुक द लाईट्स लास्ट राईट लास्ट सॅक्रेमेंट. Yeah. You already took it. You also took the last sacrament. Yeah. No, sir, no, so I didn't take last. You didn't take the No, last I didn't sacrament. take. म्हणजे But, ती लास्ट सॅक्रेमेंट नाही घेतलं, घेतलं. तयारीमध्ये होती. तेव्हा तयारी म्हणजे- आपला हिरो आला तिकडे. कोण होता? येशू. मला वाटलं पीटरचं नाव घेता येत. तो कंपाऊंडर आहे. कोण आहे? कोण आहे? ब्रदर पीटर आहे. कोण आहे तो? आम्ही कोण आहे? हिरो कोण आहे? तर त्यांना कंपाऊंडर आला, या त्याचं नाव भेटलं, या त्यांचं कुटुंबाने कोणी सांगितलं काय आपल्या इकडे एक ब्रदर आले, तसंच माहिती पडलं ना तुम्हाला? Yeah. हां. मग ते कंपाऊंडर आलं आणि त्यांनी काय केलं? डॉक्टरांनी काय औषध दिलेलं, म्हणजे परमेश्वरचे वचन त्यांनी आलं आणि त्यांनी यांना Prescribe केलं, सांगितलं. सांगितलं. हालेलुया. आता ती आपल्या मरण्याची तयारी करून रेडी आहे. आता तिला माहिती आहे आणि तिच्या प्रोव्हिन्शियल आणि नन्स वगैरे सर्व काय रेडी आहे. आता कधी आपण असतंय काय? मी पण असंच झालोय, मला पण माहिती आहे. आता तुम्हाला हसायला आलंय, तुम्ही पण आपल्या तयारी तसंच केलेलं असेल खूप जण, नाही का? आहे का? नाही, अजूनपर्यंत नाही. फॅमिली ग्रेव्ह नाही का? नाही ना? नाही घेतलं तर अजून घ्या. तर आता डिस्काउंट आहे. फॅमिली ग्रेव्ह आता भेटत आहेत 1+1 फ्री. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके. तिकडे आपले ब्रदर आले आणि त्यांना वचन दिले. त्यांना वचन काय तुमच्यावरती प्रार्थना केलं का त्यांनी वचन दिलं? नाही, मला वाचायला सांगितलं. काय केलं त्यांनी? त्यांनी सांगितलं म्हणजे तुमच्या विश्वासाने तुम्ही बऱ्या होणार. तुमच्या विश्वासाने तुम्ही. आता विश्वास काय आहे? विश्वास काय? इट्स अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता जेव्हा तुम्ही विश्वास करताय की प्रभू येशूने 2000 पूर्वी माझं पाप, माझा पीडा, माझं जे आजारपण आहे ते सर्व त्यांनी क्रूसावरती घेतलं आणि तिने स्क्रिप्चर घेतलं आणि ती बोलायला लागली. हालेलुया. आमच्या जीवनात आपल्याकडे खूप माणसं येतात. आता तुम्ही कल्पना करा, सिस्टरच्या तिकडे दररोज प्रार्थना होत आहेत. सकाळी उठलं का त्यांच्या तिकडे प्रार्थना असते, रोजरी होते, मग त्यानंतर साम्स वाचले जाते, स्तोत्र म्हणजे भजन करतात, म्हणजे स्तुती आराधना होते, मग मिसा होतात. डेली मासेस दररोज मिसा होतात आणि माणसं सर्व वचन मध्ये आहेत, पर वचनचा ज्ञान नाही आहे. आता आम्ही मिसामध्ये आहेत, दररोज आम्ही मिसाला म्हणजे पार्टिसिपेट करतात, सहभाग घेतात, म्हणजे उत्सवमध्ये सहभाग घेतात. आणि मग हालेलुया उत्सवमध्ये सहभाग घेतात. तिकडे स्वतः परमेश्वर येतो आणि तिकडे त्याचं रक्त देतो आम्हाला आणि तो आपला मांस आम्हाला देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे आम्ही दररोज प्रभूचा रक्त आणि प्रभूचा शरीर खातात. पण काय आम्ही कल्पना करतात की आम्ही प्रभूचा शरीर आणि मांस खातो, रक्त आणि मांस खातो का? आणि असंच खातो, हा हे तर भाकर आहे आणि हे
द्राक्षरस आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या मिसामध्ये पण असते की तिकडे सुसमाचार प्रचार केलेला जातात, बोलले जातात, परमेश्वरच्या शब्द दिले जातात की आम्हाला जेव्हा भेटतात ते आम्ही त्याच्यावरती मननचिंतन करतात का, काय बोलले आहेत प्रभूंनी, काय वचन दिले, आजच्यासाठी काय दिले ते आम्ही घेता का. मिसा आम्ही जातात, दररोज जातात, पर काय आम्ही कल्पना करतात आम्ही कशाला जातो तिकडे, कोणासाठी जाते, काय करायला जातात. आम्ही तिकडे उत्सव मनवायला जातो, बरोबर आहे का नाही. आणि दररोज मला प्रभूची शरीर, प्रभूच्या रक्त भेटते मला. आणि परमेश्वरचा शब्द कोण आहे, प्रभू येशू स्वयं आहे, बरोबर आहे का नाही. हालेलुया. भेटलं त्यावर आपल्याला माहित नाही आहे म्हणून आमच्या जीवनात तारण होत नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे एक विश्वासी प्रीचर आहे, अजून परत जिवंत आहे, विश्वासी बिलीवर प्रीचर आहे. ओके, एकदम मोठा प्रीचर आहे. तो काय बोलतो माहिती आहे, आमच्या विश्वासीमध्ये, आम्ही पण विश्वासीच आहे, रोमन कॅथलिक पण विश्वासी आहे, आमच्या विश्वासमध्ये सर्वांनी जास्ती आरोग्य या चांगलं पण येतं कुठे माहिती आहे, कुठल्या सेक्टरमध्ये, रोमन कॅथलिकमध्ये. आणि कुठे होते माहिती आहे तुम्हाला, युक्रेस्टमध्ये, मिसामध्ये. कारण तिकडे दररोज प्रभूचा रक्त आणि प्रभूचा मांस भेटते. काय आपल्याला ठाऊक आहे का, ठाऊक होती का. आम्ही जाता मिसाला, पर काय करतात, आपल्याला माहिती आहे की तिकडे जे पुरोहित आहे ते पुरोहित नाही आहे. मिसा या उत्सव मनवायला तिकडे कोण आहे, स्वयं प्रभू येशू आहे तिकडे. आणि तोच घेतो आणि तो बोलतो ये माझा भाकर आहे, मी तुला देतो. कोणाला देतो तो, कोणाला देतो, तो त्याच्या शिष्यांना देतो. शिष्य कोण आहे, आम्ही आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही मिसाला जातात, खूप जण दररोज जातात, खूप जण संडेला जातात, पर का आम्ही कल्पना करतात आम्ही उत्सवला जातो, प्रभूकडे जातो. हालेलुया, हालेलुया. आता ही सिस्टर आहे, तिने काय केलं, आपलं मरणाची तयारी केली. आणि त्यासोबत कोण होते, त्यांचं दुसरे सहभाग जे सिस्टर्स होते ते सर्व आले. आता त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं, काय काय तयारी करायला लागले. आता तिने काय इच्छा केले की आपल्याला ते प्रभूंनी दिले असेल आजारपण, बरोबर आहे का नाही. हालेलुया. आणि ते आपले दुसरे सिस्टर आहे त्यांनी पण कबूल केला, हा बाय प्रभूंनीच दिला असेल. असं होते का नाही, असं होते का नाही. जेव्हा आपल्याला वचनचा समज नव्हती, आम्ही काय करत होतो, आम्ही कल्पना करत होते की प्रभूंनी आपल्याला आजारपण दिले. पण जेव्हा आपले ब्रदर आले आणि ब्रदरनी त्यांना वचन दिले, 1 कोरिन्थ 3:16 त्यामध्ये काय लिहिलं आहे, मी परमेश्वरचं मंदिर आहे. काय लिहिलं आहे, मी परमेश्वरचा मंदिर आहे. जेव्हा आपल्याला माहिती आहे हे मंदिर आहे, हे शरीर मंदिर आहे, म्हणजे या शरीरमध्ये काही पण घाणेरपण, काही पण कॅन्सर, HIV, डायबिटीस, आर्थरायटिस, डोकेदुखी, शरीरदुखी, या काही पण आजारपण त्यामध्ये टिकू शकत नाही, थांबू शकत नाही. कारण हे मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे, कोणाचं मंदिर आहे. आता ती ताईला जेव्हा आपल्या भाऊ त्यांनी याला त्यांना समजवला, या सिस्टरांना समजवला का हे शरीर तुमचं नाही आहे, हे पवित्र मंदिर आहे, पवित्र आत्मा यामध्ये निवास करत आहे. हालेलुया, हालेलुया. तेव्हा ती कल्पना करायला लागली, हे ब्रदर काय बोलतोय, मी इकडे मरायला आलोय, मी ऑलरेडी माझं मरण्याचा तयारी केलेलं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण हे आलाय, कंपाऊंडर आला आणि तो बोलतो अरे तू तर शरीर आहे आणि प्रभूंनी तुला आरोग्य केलंय, तुला चांगलं केलंय, तुझं तारण केलेलं आहे. त्यांनी काय केलं, ब्रदरनी काय केलं, हिचं विचार जे नकारात्मक होतं ते काढलं.
पण जेव्हा तो आला तिकडे आणि तिला ते वचन दिलं का तिचं ते विचार होतं ते बदलला का? बदलला का? नाही. त्याला वेळ लागलं, तिला वेळ लागलं ते बदलायला. त्यामध्ये खूप लोक आले नकारात्मक शब्द बोलायला, अरे नाही असं होईल तसं होईल. डॉक्टरनी नकारात्मक बोलले, ते आपले प्रोव्हिन्शियलनी बोलले असं होईल नाही, तुला ट्रीटमेंट करायला लागले. बाकीचे आपले सहयोग सिस्टर्स होते त्यांनी परिवारचे कुटुंबाचे मेंबरनी सुरुवाती असे बोलले. नंतर जेव्हा ब्रदरनी वचन दिलं आणि ब्रदरनी वचन त्याला कबूल करायला सांगितलं, बोलायला सांगितलं, कल्पना करायला सांगितलं, मनन चिंतन करायला सांगितलं, तिनं त्याचं विचार बदललं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता तिच्या जीवनात हे आता 1 वर्षात खूप काय चॅलेंजेस आलं असेल. जेव्हा तिला माहिती आहे 4th स्टेज कॅन्सर आहे. 4th स्टेज कॅन्सर म्हणजे लास्ट स्टेज आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तिकडे आपल्या जीवनात असं स्टेज येते आणि अचानक आपल्याला माहिती पडते तर काय हालत होती? हा, आपलं काय प्रतिक्रिया काय होते? कसं असेल आपलं प्रतिक्रिया? चांगलं का एकदम निराश? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बट जेव्हा त्यांना वचन भेटलं, तिने काय केलं? तिने वचन बोलायला लागलं. आणि त्यासोबत तिचं जे कुटुंब आहे, तिच्या परिवारचे जे सदस्य आहेत ते आपले विश्वासी आहे. आणि बायबल क्लास, सिलिना स्वतः ती बायबल क्लास घेते, ती प्रीच करते. आणि आपले ते सिस्टर आहे ग्लॅन्सी, ती पण आहे वचनात. ते काय बोलायला लागले? प्रभूने तुम्हाला आरोग्य केलं आहे, तुला तारण केलं आहे, तू चांगली झाली आहे, तू स्वस्थ आहे, तू मस्त आहे. आता ती कधी पण फोन करायची ते काय बोलत होते? अरे तुम्ही आत्ताच आम्ही तुमची आठवण केली. तुम्ही किती वर्ष जिणार? किती वर्ष जिणार? आता एक व्यक्तीने बोलले काय? कोणी पण ती कोणाला फोन केले, ती काय बोलत होते त्यांना? अरे आत्ताच तुमची आठवण करत होतो, तुमच्या 100 वर्ष आयुष्य आहे. आता ती कल्पना करायला लागली. जिकडे थोड्या दिवसापूर्वी तिने आपलं मरणचं तयारी केलं, इकडे वचन भेटलं, तिने विचार बदललं. आता अजूनपर्यंत तिच्या जीवनात डाऊट आहे. माणसं पण आहेत नकारात्मक बोलायला, बरोबर आहे. सोबत माणसं आहेत नकारात्मक बोलतायत, दुसरे माणसं आहेत सकारात्मक शब्द बोलतायत, वचन बोलून बोलतायत. येतात का नाही आमच्या जीवनात? आपल्या जीवनात असे असतात का नाही? आहे का नाही? होते का नाही? मग त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे? त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे? सकारात्मक जे शब्द, जे परमेश्वरच्या वचन, ते घेऊन आपल्याला उभं राहायला पाहिजे, थांबायला पाहिजे. हे आम्ही दुसऱ्यांचे जे म्हणजे ना सांसारिक वचन ज्ञान देतात त्यांचे आपल्या वचन घेऊन राहायला पाहिजे. कसं राहायला पाहिजे? जे प्रभूचे वचन आहे. आता ब्रदर आले काय, त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं का? पॉझिटिव्ह थिंकिंग ओनली अँड ओनली विथ द वर्ड ऑफ गॉड, म्हणजे सकारात्मक विचार करायचं. कसं? परमेश्वरचं वचन घेऊन. काही सिस्टर तुम्हाला ब्रदर पीटर आले, बोला आजपासून फक्त तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तुमचं सगळं काय चांगलं होईल का? तसं बोललं की प्रभू तुम्ही आजपासून पॉझिटिव्ह थिंकिंग करा परमेश्वरचं वचन घेऊन. येस और नो? येस और नो? सो देर इज अ चेंज दॅट इज टेकन प्लेस. तुमच्या जीवनात परिवर्तन आलं. जेव्हा माझ्यामध्ये परिवर्तन झालं, तुमच्या आणि मनामध्ये म्हणजे येशू ख्रिस्ताने सुद्धा मला तेच शब्द बोलले की यू आर ऑलवेज डाऊटिंग. म्हणजे विश्वास का नाही? येशूने यांना काय बोलले? परत काय तुम्ही डाऊट करतात. आमच्या जीवनात येते का नाही डाऊट? आमच्या जीवनात परत शब्द येते का नाही? विचार येते का नाही? डाऊट येते का नाही? फिजिकली पण माणसं येतात आणि बोलतात, अरे तू तर बारीक दिसते, अरे तुझं असं काय झालं तुला? मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार, हा तुझ्यासाठी मी 9 करणार. हा येतात का नाही माणसं?
तुझ्यासाठी मी स्पेशल प्रार्थना करतो, मी व्हॅलेंटाईनला जाईल आणि मी प्रार्थना करतो तुझ्यासाठी. पण ते सुरुवात जे बोलतात ते बोलतात, अरे तुझं असं आहे, तुला कॅन्सर झाला. ते सकारात्मक प्रार्थना करतात का नकारात्मक प्रार्थना करतायत? नकारात्मक प्रार्थना करतायत. कारण ते त्यांना प्रभूच्या वचनानुसार नाही बोलत, ते नेगेटिव्ह बोलतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता या एक वर्षात खूप काय त्यांच्या जीवनात घडले, बरोबर आहे का नाही? खूप खूप चॅलेंजेस आलेत. ओके, डॉक्टर आलेत, डॉक्टरने बोला नाही तू, जेव्हा प्रभूचा त्यांना दृश्य भेटलं, काय बोलतात त्याला, दृश्यच ना, विजन, दृश्य भेटलं. या स्वप्नात त्याने प्रभूला पाहिलं आणि प्रभूंनी त्यांना सांगितलं, अरे तू डाऊट नको करू, तुझं तारण झालेलं आहे. मग डॉक्टर आला, डॉक्टरनी काय सांगितलं, नाही तुला ते रेडिएशन करायला लागेल, तुला ते किमो करायला लागेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माणसं आले का नाही तिला परत तिला कन्फ्यूज करायला? तसा सैतान आपल्या जीवनात येतो का नाही? परत येतो आणि तो कन्फ्यूज करत राहतो. पण आपल्याला काय करायचं? जेव्हा मला परमेश्वरची वाणी भेटली, परमेश्वरचा शब्द भेटलं, प्रॉमिस क्या बोलता है उसको, वचन भेटला, या वादा नाही रे, प्रॉमिस इज व्हॉट, प्रभूच्या वचन भेटलं, तर मला कोणावरती निर्भर असायला पाहिजे? वचनावरती का लोकांच्या शब्दावरती, नकारात्मक शब्दावरती? जेव्हा तुम्ही येता, तुमच्या जीवनात काय त्रास होते का, तुम्हाला आजारपण आले, तुमच्या जीवनात काय झालं, तुम्हाला वचन भेटलं, तुम्ही काय करणार? वचन पण घेणार आणि डाऊट पण करणार, शक करणार. म्हणजे सिस्टर जे करत होते तसं करणार. आता काय, सिस्टरचा टेस्टिमनी पण आहे, सिस्टरने प्रार्थना पण केलं आणि डाऊट पण केलं, प्रार्थना पण केलं, डाऊट पण केलं, प्रार्थना पण केलं, डाऊट पण केलं. म्हणजे ते जेव्हा प्रभूने तिला सांगितलं की तुझं तारण झालंय, तिला काय करायचं होतं? फक्त आणि फक्त विश्वास करायचं होतं. त्यामध्ये किती माणसं आले, नकारात्मक बोलत गेले. डॉक्टर आले, झालं का नाही? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू स्वतः, आता आपल्याला स्वप्न येत नाही खूप जणांना, ती प्रभूमध्ये आहे आणि ती दिवस रात प्रार्थना करते, प्रभूचा प्रकाशन भेटलं, प्रभूचा ते स्वप्न तिला भेटलं आणि तिकडे स्वयं प्रभू आले आणि प्रभू बोलला, तू कशाला डाऊट करते, मी तुझं तर तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिने काय केलं? जेव्हा तिला वचन भेटलं, जेव्हा ब्रदरनी तिला वचन दिलं, ती काय करायला लागली? परत ती बोलायला लागली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता तिच्या जीवनात खूप सारे लोक आलेत, आमच्या जीवनात येत आहेत का नाही? चांगले येतात, जे शब्द बोलतात ते येतात. दुसरे लोक येतात, ते सांसारिक शब्द बोलतात ते येतात का नाही येणार? क्या आपण काय त्यांना काढून बाहेर टाकतो का? नाही. पण मला जे चांगलं आहे, जे प्रभू मला बोलतात, ते शब्द बोलतात, ते मला घ्यायचं का ते दुसरे ते बोलतात नकारात्मक शब्द ते बोलतात आणि ते घ्यायचं आहे मला माझ्या जीवनात? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता तिला जेव्हा स्वप्न आलंय की त्यावेळी तुम्ही औषध सोडलं का? नाही. त्यावेळी तुरंत तुम्ही औषध सोडलं का? जे सायकल सांगितलं होतं ते माझ्या प्रोविन्शियलने सांगितलं, ओबे अँड डू दॅट. सो आय म्हणजे तिने काय केलं, तिचं जे पण प्रोव्हिन्शनने सांगितलं, या जे पण डॉक्टरने पण सुरुवाती सांगितलं त्याचं ती ओबे केली. पण ते तिला माहिती होतं आणि ती एकदम, तिला जे स्वप्न भेटलेलं, ते स्वप्न आलेलं, तिच्यावरती ती निर्भर राहिली. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये खूप तिला चॅलेंज झालं. डॉक्टरने बोला नाही, तुला ट्रीटमेंट करायला लागेल, केमो घ्यायलाच लागेल, तुला रेडिएशन घ्यायलाच लागेल. हालेलुया,
पण तिने काय केलं, तिने परत जाऊन प्रोव्हिन्शियलची विचार केलं, ती प्रार्थना केलं आणि तिने नंतर जेव्हा तिला कॉन्फिडन्स आला, ती बोलला नाही मी नाही घेतणार, कारण प्रभूंनी मला तारण केलं आहे, मला आरोग्य केलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हां, काय बोलायचं? काय नाही नाही, नाही, नाही. म्हणजे झालं का तुमचं? तुम्ही बोला. तर मला काय सांगायचं आहे, आपण विश्वासामध्ये असतो, मी नाही असं नाही, विश्वासामध्ये माझ्यावरती भयंकर प्रसंग आलेले होते, जीवनामध्ये खूप प्रसंग आलेले होते आणि असे प्रसंग आले होते की मला तिथून सुटकारा होणारच नाही किंवा ते संकट जाणारच नाही असं वाटलं. तरी मी ईश्वरावरती विश्वास ठेवला आणि ते संकट दूर झालेले आहेत आणि हे मला माहीत आहे. पण जेव्हा ते आपल्याला माहीत पडतं की आपल्याला आता कॅन्सर झालेला, म्हणजे कॅन्सरचं म्हणजे कसं लिमिट असते, ते 3 महिने किंवा 6 महिने, ते माझ्या डोक्यामध्ये शिरल्याबरोबर मग मी नाराज झाले होते. मग परमेश्वर येशू आपल्याला आपली प्रार्थना ऐकतो, पण ह्या शैतान आपल्यामध्ये कधीतरी घुसवतो आणि आपल्याला निराशा आणतो. आणि ते कसं येतं, शैतान काय करतो, आपल्याला विचार परत हे करतो, नकारात्मक विचार देतो. या कोणा लोकांना नका शब्द बोलतात नकारात्मक. आता तुम्हाला परमेश्वरचं वचन घ्यायचं काय, तुम्हाला नकारात्मक शब्द घ्यायचं हे तुमच्यावरती आहे. आता सिस्टरावरती होती, तिला प्रभूंनी जे बोललं आहे त्याच्यावरती विश्वास करायचं, या ते लोक बोलतात, डॉक्टर बोलतात त्याच्यावरती विश्वास करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि आता तुम्ही जर इथे येता आणि तुम्ही वचनामध्ये आहात, नेहमी तुम्हाला हे सगळे ब्रदर तुम्हाला चांगल्या रीतीने तुम्हाला पटवून देतात, त्यांच्या उदाहरणाने किंवा वचनाने समजून देतात आणि हे तुमच्या नेहमी आता कानावरून गेलेलं आहे, मनामध्ये गेलेलं आहे, ध्यानामध्ये बसलेलं आहे. तर असे जरी प्रसंग आले तरी तुम्ही आता ढळता कामा नये. माझा विश्वास आहे आणि मी परमेश्वराचीच आहे, मी परमेश्वर माझ्या संगती आहे आणि परमेश्वर माझं ऐकणारच. तर असे तुमची आता वृत्ती असली पाहिजे. जेव्हा आपण मिसाला जातो, ते ब्रदरने सांगितलं, म्हणजे मिसाला जातो ते काय बलिदान आहे, येशूचं बलिदान, म्हणजे येशूने सांगितलं डू दिस इन मेमोरी ऑफ मी, माझ्या स्मरणास्तव करा हे. आणि त्यांचे ती आठवण राहण्यासाठी आपण ती मिसा ते अर्पण केली जाते आणि त्यावेळेस आपण बघतो भाकरीचं रूपांतर येशूच्या शरीरामध्ये होतं आणि ह्याला आपण तिथे प्रेझेंट असलंच पाहिजे. पण शक्य असलं तर मग नेहमी रोज जायचं मिसाला, पण नाही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही ते पूर्णपणे लक्ष द्या की परमेश्वर आपला जिवंत परमेश्वर आहे आणि तो भाकरीच्या रूपाने आपल्याला त्याने देणगी दिलेली आहे, आपल्यामध्ये राहतो. तर ह्याच्यावरती तो विश्वास आहे, तो आपला दृढ करण्यासाठी आम्ही मिसाला पण जायचं. काही लोक असं वाटतं, मी असं इथे वसईला अशी समज झालेली आहे, मी सांगते वसईला समज झालेली आहे, कारण मी वसईच्या लोकांचे बोलले आता, पण ते इथे यायला तयार नाहीत. का ते सांगतात की लोक नुसतं प्रार्थना करतात आणि मिसाला जात नाहीत. तर असं होता कामा नये. मिसा हे बलिदान जिथे रूपांतर होतं तिथे आपण सहयोग असलं पाहिजे. तर ते मिसा कुठलं तरी वेगळीच आहे असं नाही, मिसामधूनच आपल्याला प्रोत्साहन मिळतं. नाही ते नंतर टीचिंग ते नाही आम्ही घेतात इकडे आपल्याला मिसा नाही असं नाही, म्हणजे लोक बोलतात की हे जे लोक इथे येतात, सिस्टर काय बोलतात, वसईचे लोक असं बोलतात की ते पण आपल्या रिट्रीट मध्ये तर आपलं मिसच तर आहेच ठेवतात. नाही तिचं म्हणणं ते माणसं जे भेटतात वसईचे ते बोलतात काय हे लोक मिसाला जातात. हा मिसाला जात नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खरोखर तुम्ही धन्यवाद आहात, भाग्यवान आहात की एवढं तुम्हाला शिक्षण मिळतं. पहिल्यांदा एवढं शिक्षण दिलं जात नव्हतं, एवढा वेळ दिला जात नव्हता. तर ब्रदरने जे अनुभव घेतलेला आहे ते स्वतःचा वेळ देवाचं कार्य करण्यासाठी, देवाचा शब्द पोचवण्यासाठी, कानकोपऱ्यात पोचवण्यासाठी ते पण प्रयत्न करतात, त्यांची पण कामं बाजूला ठेवतात. तुम्हीसुद्धा तुमची कामं बाजूला ठेवलेले आहेत आणि इथे आलेले आहेत. पुढच्या वर्षी आपण पोपने आपलं
जुबली इयर साजरं करणार आहोत. जुबली इयर म्हणजे येशू ख्रिस्त इथे आलेल्या पृथ्वीवरती आलेल्या 2025 वर्ष होतात. तर जुबली इयर साजरं करणार आहोत. त्याच्यासाठी हे वर्ष आहे प्रार्थनेचं वर्ष आहे. आपल्याला प्रार्थना करावी लागेल. आणि तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, तुम्ही जेव्हा एकत्र आहात, तर आपण ख्रिस्ती म्हणजे काय, एकमेकाचा हात धरून आपण प्रवास करत आहोत. आणि तो एखादा पडला तर त्याला हात द्यायचा असते आणि उठवायचा असते आणि पुढे चालायला मदत करते. ही आपली ख्रिस्ती वृत्ती आहे. आता हे तुम्ही जे करता, तुम्ही इथे जे शिकता, ते तुमच्या गावामध्ये वगैरे तुमच्या चालण्या बोलण्यात मनामध्ये सगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. तुमची भाषासुद्धा तशीच झाली पाहिजे की तुम्ही जिथे कामं करता, की ती तुम्ही तुम्ही वावरता, त्या लोकांनासुद्धा पटलं पाहिजे की हा मनुष्य ख्रिस्तमय झालेला आहे, येशूचा झालेला आहे. आणि ते शब्द येशूचे आहेत. मी सर्वांना धन्यवाद देते. आणि म्हणजे ब्रदर्स वगैरे जे कार्य करतात, तुम्ही वेळ आम्ही घालवता, तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्ही इकडे आलो आणि तुम्ही आपल्यासाठी इतकं चांगलं तुमचं टेस्टमनी आहे ते शेअर केलं. पण आम्ही आता प्रार्थना करा की तुम्ही आमच्यासाठी आणि जे यूट्यूबमध्ये पाहतात, जे Yeah. कॅन्सर पीडित आहेत, त्यांच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करा. येस येस. मला पण म्हणजे जे असे कधी कधी आता मी पण प्रार्थना करते, जे कोण कॅन्सरचे पेशंट आहेत ते मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. आणि असे आता मी इथे वसईला आल्यापासून असं म्हणजे जवळच माझ्या कोणतरी येईल, बसेल आणि सांगेल, सिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. तर काय झालं, मग ते काहीतरी अशा साईन देतील. मग मी त्यांना सल्ला देते आणि मी प्रार्थना पण देते. वचन वचन मी मोबाईलवरती पाठवते त्यांना आणि त्यांच्याशी मी संबंध ठेवते. पण त्यांनासुद्धा समाधान होतं, म्हणजे काहीतरी प्रोत्साहन देतं. तर अशा प्रकारे परमेश्वर म्हणजे मला पण चान्स देतो दुसऱ्यांना. हालेलुया, हालेलुया. तसंच आपल्या जीवनात आपले काय घडलेले आहे ते अनुभव आपण दुसऱ्यांना बोलतो एक टेस्टिमनीवरून. पण वचन घेऊन काय होते, दुसऱ्या लोकांना प्रोत्साहन भेटते. फारच महत्त्व आहे, जास्त महत्त्व आहे काय तुम्ही तुमच्या जीवनात काय अनुभव झाले, तुम्ही कसं तुम्ही वचन घेऊन तुमच्या जीवनात परिवर्तन आणलं, ते दुसऱ्यांना बोलायचं सर्वांनी जास्त जरुरी आहे, महत्त्वाचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना करून संपून घे. हे प्रभू परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस याची जाणीव आम्हाला नेहमी राहू दे. इथे जे सर्व जमलेले आहेत त्यांना तू स्पर्श केलेला आहेस, त्यांनी तुझं वचन वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि ते आचरणामध्ये आणत आहेत. प्रभू परमेश्वरा, नेहमी त्यांचे डोळस ठेव, उघडे ठेव, त्यांचे कान उघडे ठेव. त्यांना ही वचनं ऐकून त्यांना ख्रिस्तमय होऊ दे, तुझ्यामध्ये कम्प्लिटली पूर्णपणे सामील होऊ दे. आणि हे जे ब्रदर इथे कार्य करत आहेत, ते त्याग करत आहेत आणि त्यांचा वेळ देत आहेत, त्यांच्यावरतीसुद्धा आशीर्वाद घाल आणि त्यांनासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अजून चांगलं कार्य करण्यासाठी शक्ती दे, त्यांना धैर्य दे. आणि त्यांच्यामध्ये सर्वामध्ये जो पवित्र आत्मा आहे त्याला चालना दे आणि त्याचं कार्य त्यांनी पुढे चालू ठेवावं आणि बऱ्याच लोकांचं असा उद्धार व्हावा आणि बरेच लोक तुझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून तुझ्या मागे येतील, असे आम्ही आशा धरतो. ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर आणि आम्हाला तुझ्या सानिध्यात ठेव. ही प्रार्थना मी तुझ्या चरणी करतो. आमेन. आमेन. पिता, पुत्र आणि